बातमी कोल्हापूरमधून येते एका मेंढपाळाच्या मुलाची ही यशोगाथा आहे। आयपीएस व्हायचं स्वप्न उराशी बाळगून दिवस रात्र मेहनत करणारा बिरदेव सिद्धप्पा डोणे याला अखेर लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये यश मिळालंय। कोल्हापुरातील कागल तालुक्यात राहणारा तरुण बिरदेव सिद्धप्पा डोणे याने 2 वेळा यूपीएससीची परीक्षा दिली, मात्र 2 वेळा अपयशाने खचून न जाता या पठ्ठ्याने पुन्हा एकदा परीक्षा दिली आणि यावेळी नेत्रदीपक असं यश त्याने मिळवलं। विशेष म्हणजे परीक्षेचा निकाल लागला त्यावेळी बिरदेव आईवडिलांसह बेळगावातील अथणी इथे मेंढ्या घेऊन गेला होता। केवळ वयाच्या 27व्या वर्षी बिरदेवने हे यश प्राप्त करत आपलं स्वप्न पूर्ण केलंय। मेंढपाळ ते आयपीएस अधिकारी बिरदेव डोणे असा प्रवास त्यांनी केलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे असते की आता माहित नाही मी चांगली गोष्ट म्हणू की वाईट गोष्ट म्हणू, आय डोंट नो, पण माझे आई काही शाळा शिकलेली नाही आहे आणि वडील फक्त 10वी पर्यंत शिकलेले आहेत। सो मी जेव्हा 11वी-12वी नंतर काहीतरी डिसिजन घ्यायचा होता तेव्हा ती मला नेहमी म्हणायचं आता काय आमच्याकडे जास्त शाळा शिकलेला तू आहेस, सर तुला डिसिजन घ्यायचं आम्हाला काहीच माहित नाही। सो मग ही काय ना की काही दडपण वगैरे घरून काहीच नव्हतं, पण ही गोष्ट मला चांगले निर्णय घ्यायला भाग पडत होती। कारण ते आहे ना की कमी जास्त प्रेशर असेल की माणूस इरिस्पॉन्सिबल बनतं आणि जास्त नाही की तुम्हाला कमी दडपण होतं, काहीच नव्हतं, एकदम फ्रीडम होतं मला जास्त। सो त्या गोष्टी मला जास्त रिस्पॉन्सिबल बनवत होत्या। मग फायनान्शियल सपोर्ट खूप गरजेचा असतो आणि फायनान्शियल सपोर्ट सोबतच सायकोलॉजिकल सपोर्ट पण खूप महत्वाचा असतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।